9 महिन्यांमध्ये काही एक डार्क साइड सुद्धा असते. जसं की आईचं सतत फोनवर असणं, सोशल मीडिया, मोबाईल, स्क्रीन टाईम ह्याचा गर्भावर काही परिणाम होतो का? निश्चित होतो. आज सायन्सनं प्रूव्ह केलेलं आहे. बाळ म्हणजे कोण आहे? स्त्रीगर्भामध्ये जेव्हा हे बीज जोडलं गेलेलं आहे, ते बाळ आहे. त्यावेळेला बाळ म्हणजे कोणतं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाहीये. हो. ते त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. हं. जसं हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. मी जर आर्टिस्ट आहे, माझा मूड नाहीये, तर माझा हात काम नाही करणार आहे. बरोबर. सो माझ्या मूडचा, माझ्या इमोशनचा माझ्या हातावरती परिणाम होतोय. अगदी तसंच जेव्हा हं. नाळ जोडलेलं आहे, हं. त्यावेळेला ते बाळ कोण आहे? त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. आईचाच मूड नाहीये. आईचाच काहीतरी आज निगेटिव्ह मूड आहे. आईचाच जर का आज पॉझिटिव्ह मूड आहे. आईचाच जर का आज डिप्रेस्ड मूड आहे. तर या प्रत्येक मूडचा, प्रत्येक इमोशनचा त्या गर्भातल्या जोडलेल्या बाळावरती डायरेक्टली परिणाम होत असतो. आणि त्यामुळे हा परिणाम डायरेक्ट होत असल्यामुळे इथे नेमकं काय करायचं? म्हणजे इथल्या प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू आहे. आई त्या 9 महिन्यांमध्ये काय करते? काय पाहते? काय ऐकते? काय वाचते? कशा प्रकारच्या वातावरणामध्ये राहते? कशा प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करते? इट इम्पॅक्ट्स अ लॉट. ओके. आणि खूप त्याचा परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती झालेला बघायला मिळतो. मी एक इथे उदाहरण देईन, कारण गर्भसंस्कार वगैरे म्हटलं, की काही लोकांना वाटतं, की मग आता बाळ यायचं आहे, तोपर्यंतच त्याच्यावरती लादायला सुरुवात का? आत्तापासूनच एज्युकेशन सुरू का? मला त्याच्यावरती सांगायचं आहे, खूप छान गोष्ट आहे. हं. आणि ती गोष्ट म्हणजे काय, की बरेचदा बाळ आल्यानंतर अनेक लोकांचं असतं, की बाळ आलं ना, मग त्याच्या काही आवडी आहेत ना, ते ठरवू आणि त्या आवडी बघून आम्ही त्याला सपोर्ट करू. बरोबर. सो मुळात या आवडी कधी बनतात माहिती आहे? हं. गर्भात असताना आईच्या ज्या आवडी-निवडी आहेत, आईच्या ज्या सवयी आहेत, तशाच त्या आवडी-निवडी बनणार आहेत. आणि तसंच मग त्याचं करिअर किंवा तिचं करिअर त्या बाळाचं घडणार आहे. सो बाळ हं. आल्यानंतर बाळाचे ज्या काही आवडी असतील, त्यानुसार तुम्ही जे करिअर निवडायचा प्रयत्न करता किंवा त्यानंतर आम्ही निवडू म्हणता ना, तर त्या आवडी गर्भात असताना आईच्या आवडी निर्माण होत आहेत. आई त्या 9 ओके. महिन्यांमध्ये काय करते, तशाच त्या बाळाच्या आवडी बनणार आहेत. सो हं. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी काय केलं? हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला. 9 महिने त्या आवडी म्हणजे त्याच गोष्टी केल्या, त्याच हं. गोष्टी अनुभवल्या, त्याच गोष्टी वाचल्या, विचार त्याच करत राहिल्या. प्रकारचा विचार केला, त्याच प्रकारच्या भावना ठेवल्या. तेच गुण किंवा तोच पर्पज बाळाचा सुद्धा बनला. म्हणजे जन्माला आल्यानंतर बाळाच्या काही वेगळ्या आवडी नव्हत्या. कारण इथे तुम्ही जे काही आकार, फ्लेवर कोण ॲड करताय? तुम्हीच करताय. आणि जो फ्लेवर आहे तो जन्मानंतर तोच असणार आहे. मग इकडे दुर्लक्ष केलं तर तो जो काय बनेल बाय चान्स, म्हणजे जो हं. काही त्या बाळाच्या आवडी असतील, मग त्यानंतर तुम्ही सपोर्ट. सो त्यानंतर करण्यापेक्षा तो आत्तापासूनच उत्कृष्ट बनावा, यासाठी म्हणून हे गर्भसंस्कार, यासाठी म्हणून हे 9 महिने इन्व्हेस्ट करणं महत्त्वाचं आहे. वाह, वाह, वाह! खरंच म्हणजे अगदी कन्सीव्ह व्हायच्या आधीपासून या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे येस, आपल्या मैत्रिणींनाच कळेल. त्यामुळे मला वाटतं त्यांना खूप प्रोत्साहन मिळेल ओव्हरऑल प्लॅनिंग करताना. नक्कीच. पण एक अजून एक गोष्ट जी खूप रिलेट केली जाते आता स्त्रियांना ती म्हणजे अँक्झायटी आणि डिप्रेशन जे या प्रेग्नन्सीमध्ये बायका अनुभवतात. बरोबर. त्याचा कसा परिणाम होतो गर्भावर? काही रिसर्चर्स असे सांगतात. हं. काय असतं, की जसं मी म्हटलं ना, की नाळ जोडलेलं आहे. सो त्या बाळाला जे काही पोषक तत्व मिळतात किंवा जे हं. काही मिळतं त्या नाळेच्या माध्यमातून मिळत बरोबर. असतं. सो जेव्हा डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस अशा काही गोष्टी निर्माण होतात, तर त्यावेळेला कॉर्टिसोल नावाचं जे हार्मोन क्रिएट होतं, जे की हानिकारक आहे. सो हं. जेव्हा अशा प्रकारचे निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात, तेव्हा बॉडी रिट्रॅक्ट करते, म्हणजे ती आकुंचित होते. ती ओके. म्हणजे संरक्षणाच्या त्या ह्याच्यामध्ये जाते. हं. आणि तशा वेळेला काय होतं, तशा वेळेला जे काही न्यूट्रिएंट्स किंवा ज्या काही सप्लाय त्या नाळेच्या माध्यमातून बाळाला होत आहेत, ते थांबले जातात. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, तर बाळाच्या शारीरिक ॲज वेल ॲज बौद्धिक विकासावरती त्याचा म्हणजे परिणाम ओके, झालेला ओके, आपल्याला ओके. बघायला मिळतो. सो तो कॉर्टिसोल नाही बनला पाहिजे. हॅपी हॉर्मोन्स जेवढे तुमचे बनतील, तेवढं मुक्तपणे त्या बाळाला वाढायला, त्या बाळाला ग्रो व्हायला, त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड व्हायला स्टार्ट होतात. नाहीतर मग तो रक्तप्रवाह कमी झाला, की ऑटोमॅटिकली बाळाची वाढ खुंटते आणि मग परिणामी मिसकॅरेजेस किंवा जे आज म्हणतो, की ऑटिझम, गतिमंद, मतिमंद अशा प्रकारचं जे काही सॉफ्टवेअरमध्ये बाळाच्या झालेले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून स्ट्रेस हा फॅक्टर नाहीच पाहिजे. मुळात गर्भसंस्कार ची डेफिनेशन मी जी काही सांगत आलेलो आहे, ती डेफिनेशन काय आहे? गर्भसंस्कार म्हणजे अनेक लोकांना आपल्याकडे वाटतं, की ती धार्मिक विधी आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलं म्हणजे पूजा, पाठ आणि काही गोष्टी केल्या म्हणजे गर्भसंस्कार होतो किंवा एखाद्या धार्मिक रिलेटेडच्या गोष्टी केल्या म्हणजे गर्भसंस्कार होतो. नाही. धर्मावाईज जर असतं, तर
आईच्या गर्भात बाळ बनण्याची जी प्रोसेस आहे ती मुस्लिम धर्मामध्ये वेगळी असती, हिंदू धर्मामध्ये वेगळी असती, अजून वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगळी असती. तशी आहे का? तर ती नाही आहे. धर्म कोणताही असो, बाळ बनण्याची प्रोसेस कुठेही वेगळी नाही आहे. बरोबर. आणि त्यामुळे गर्भसंस्कारांच्या या विधीला कोणत्याही जाती धर्मामध्ये बांधता येत नाहीत. तर सायंटिफिकदृष्ट्या जर सांगायचं झालं तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. ओ. म्हणजे या सगळ्या काय आहेत, या भावना आहेत. हम्म, हम्म. आज एपिजेनेटिक्स सारखा टॉपिक समोर येतो. एपिजेनेटिक्स म्हणजे काय? की DNA मध्ये सुद्धा परिवर्तन होतं. कशामुळे? तर वातावरणामुळे. हम्म. आज रिसर्चेस असे सांगतात, पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं की आई बाबा हुशार आहेत ना म्हणजे बाळ हुशारच असणार, किंवा एखादं हुशार बाळ पाहिलं की वाटतं की आई बाबा खूप हुशार असतील. पण हे मिथ आहे. त्याचा आई बाबा हुशार असण्याचा आणि बाळ हुशार असण्याचा काही संबंध नाही. मग बाळाकडे हुशारी कशामुळे येते? तर मुळात रिसर्चेस असे सांगतात की आईबाबांचा दोघांचा मिळून फक्त 34%च DNA त्या बौद्धिक क्षमतांसाठी कारणीभूत आहे. ओके. रिमेनिंग 66% हे कुठून येतं? तर त्या 9 महिन्यांमध्ये आईला मिळालेल्या वातावरणामधून. ओ. सो आईच्या इमोशन्स कशा होत्या त्या 9 महिन्यांमध्ये, त्याच्यातून येतोय. मग इथे जर का आमची आजची गर्भवती महिला, जिला माहितीच नाही की 9 महिन्यांमध्ये नेमकं मी काय घडवतोय, माझ्या भावनांचा काय कारण आई असते. आई बाळासाठी काहीही करायला तयार असते. बरोबर. मुळात आजच्या होत असणाऱ्या आईला माहितीच नाही की माझं कॉन्ट्रीब्युशन माझ्या बाळाच्या हुशारीसाठी, माझ्या बाळाच्या भवितव्यासाठी किती आहे. हे जर आईला माहितीच नसेल तर अनावधानानं जे काही आज घडतंय, रिझल्ट्स येतात, बाळ हे होणारच आहे. हम्म. बट ते कसं होणार आहे? अनावधानानं होणार आहे. येस. जे गुण, ज्या क्वालिटीज, ज्या कपॅसिटीज, ज्या बौद्धिक क्षमता बाळाच्या असायला पाहिजेत त्या होणारच नाही आहेत. जे होईल ते, जे आई जशी राहील तसेच होणार आहे. पण आईनं, त्या पित्यानं या 9 महिन्यांमध्ये जर का प्रॉपर फोकस केला, वेगवेगळ्या त्या ब्रेनची डेव्हलपमेंट आतमध्ये होत आहे, त्या ब्रेनसाठी ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्या, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या जर का ती करत राहिली, स्वतःला पॉझिटिव्हिटी ती देत राहिली, तर येणारे रिझल्ट्स हे खूप उत्कृष्ट असतात.